टीव्हीएस आयक्यूबचे बेस व्हेरियंट घ्यावे की एथर रिस्टाचे बेस व्हेरियंट घ्यावे? चला बघूया. टीव्हीएस आयक्यूबच्या बेस व्हेरियंट मध्ये 2.2 किलोवॅट हॉवरची बॅटरी येते, तर एथर रिस्टाच्या बेस व्हेरियंट मध्ये 2.9 किलोवॅट हॉवरची बॅटरी येते. आयक्यूबची आयडीसी रेंज 94 किलोमीटर आहे, पण रिअल वर्ल्ड मध्ये 75 किलोमीटर पर्यंतची रेंज मिळू शकते. तर रिस्टामध्ये 123 किलोमीटरची आयडीसी रेंज आहे, पण रिअल वर्ल्ड मध्ये 100 किलोमीटर पर्यंतची रेंज मिळते. आयक्यूबला 0 ते 80% चार्ज होण्यासाठी 2 तास 45 मिनिटे लागतात, तर रिस्टाला 0 ते 80% चार्ज होण्यासाठी 6 तास 30 मिनिटे लागतात. आयक्यूब मध्ये 4.4 किलोवॅट पॉवरची BLDC हब मोटर आहे, तर रिस्टामध्ये 4.3 किलोवॅट पॉवरची PMSM मोटर आहे, ज्यामुळे याचे टॉप स्पीड आणि पिकअप दोन्ही आयक्यूब पेक्षा जास्त आहे. आयक्यूबचे टॉप स्पीड 75 किलोमीटर प्रति तास आहे, तर रिस्टाचे टॉप स्पीड 80 किलोमीटर प्रति तास आहे. आयक्यूब मध्ये 5 इंचाचा TFT डिस्प्ले आहे, तर रिस्टामध्ये 7 इंचाचा LCD डिस्प्ले आहे. दोन्हीमध्ये पण ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, कॉल, SMS अलर्ट, तसेच रिव्हर्स पार्किंग असिस्ट यांसारखे फीचर्स आहेत. आयक्यूब मध्ये इको आणि पॉवर हे 2 रायडिंग मोड्स येतात, तर रिस्टामध्ये इको आणि झिप हे 2 रायडिंग मोड्स येतात. आयक्यूब मध्ये 30 लिटरचा अंडर सीट स्टोरेज आहे, तर रिस्टामध्ये 34 लिटरचा अंडर सीट स्टोरेज आहे. दोन्हीमध्ये पण फ्रंटला डिस्क ब्रेक येतो. इतर रिस्टामध्ये ऑटो होल्ड, मॅजिक ट्विस्ट, स्किड कंट्रोल यांसारखे फर्स्ट इन सेगमेंट फीचर्स येतात. आयक्यूबची एक शोरूम प्राइस 1,06,000 पासून सुरू होते, तर रिस्टाची एक शोरूम प्राइस 1,04,000 पासून सुरू होते. ज्यांना सिटीसाठी प्रॅक्टिकल फास्ट चार्जिंग वाले स्कूटर हवे आहे, ते टीव्हीएस आयक्यूबचे बेस मॉडेल घेऊ शकतात. पण जर तुम्हाला जास्त रेंज, जास्त पिकअप, जास्त स्टोरेज, मोठी सीट आणि ऍडव्हान्स फीचर्स हवे असतील, तर एथर रिस्टाचे S मॉडेल तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. तर तुम्ही कोणती स्कूटर घ्याल, कॉमेंट मध्ये सांगा.